आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या भेटीसाठी येते त्रिमूर्ती निवेच्या विरोधात युवा कुंभारवाडी संघ आणि प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी देखील आहे. राहुल एंटरप्राइजेसच्या माध्यमातून रश एनर्जी ड्रिंक्स आपल्याला मिळणार आहे. जर आपण जेल टिपला तर षटकारासाठी आपल्याला फलंदाजाला कुठेतरी टाळ्यांचा गजर देखील करावा लागेल आणि आपल्याला इथे एनर्जी ड्रिंक मिळवायचं असेल तर निश्चितच ते षटकार देखील येणं गरजेचं आहे. आणि षटकार कधी येतात? जेव्हा फलंदाजाला आपण टाळ्यांचा गजर देखील करत असतो तेव्हा कुठेतरी फलंदाज ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरतात. यस, आता ती ताकद घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय? पुणे जिल्हा हवेली तालुका आणि धायरी गावचा सुपरस्टार मयूर कारंडे. स्ट्राईक वरती आपण त्याला देखील पाहतोय. पहिला चेंडू त्याच्या विरोधात कोण टाकतंय हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती गौरव मडवी. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर्सला इथे मात्र फटका केलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका केला गेला आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती धावा रोखल्या गेल्या. त्रिमूर्ती निवेच्या विरोधात युवा कुंभारवाडी याच मैदानावरती सातत्याने सराव करणारा संघ, एक दादा संघ म्हणून ओळखला जातो या मैदानावरती. फुल टॉस टाकलाय. वेग होता परंतु अचूकता नव्हती. एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्ची केली जाते. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला तर परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती थोडासा अतिरिक्त फोर्स करण्याचा प्रयत्न, त्यावेळेला एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली आहे. मयूर कारंडेच्या विरोधात आपण चुका करू शकत नाही, कारण का याच खेळाडूने एकाच टुर्नामेंटमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये 30 पेक्षा जास्त षटकार टोकण्याचा कारनामा देखील केला. म्हणजे षटकार किंग आहे. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता परंतु त्यानंतर थोडासा अतिरिक्त बाहेर टाकला हा चेंडू. एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली. वाईट +1 एकूण 2 धावा या खर्च केल्या गेल्यात. एक्स्ट्रा धावांवरती नियंत्रण ठेवावं लागेल आपल्याला, कारण का दुसऱ्या इनिंगमध्ये धावा बनवणं तितकंसं सोपं नाही आहे, कारण का ती चॅलेंजिंग ओव्हर आहे. ती आतापर्यंत टर्निंग पॉईंट ठरली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील थोडंसं चॅलेंजिंग ओव्हर जी होती ते टर्निंग पॉईंट ठरत होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेली ती एक धाव लाख मोलाची ठरली. जबरदस्त मॅच झाली. सुरुवात चांगली झाली आजच्या दिवसाला. धीम्या गतीने टाकलाय. आडव्या बॅटने फटका सजवला गेला. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सर्कल मध्ये हा फटका खेळला गेला. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये, त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येत जर टोटल वाढते. 2 चेंडू झालेत आणि या 2 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्ची करायला भाग पाडलं गेलं. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. मयूर कारंडे, मॅन फ्रॉम धायरी. या चेंडूवरती फटका चांगल्या रीतीने खेळला. सॉलिड मारलाय. इथे एकच मारला परंतु चौकार सॉलिड झालाय. चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि या 3 चेंडूमध्ये धावा बनवले गेलेत. 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. ओहो, चांगला चेंडू. थोडस जर पाहायला गेलं तर मागे आले आणि फटका सजवायचा होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून ते गॅप घेण्याचा प्रयत्न होता. तो मनामध्ये फटका सजवला होता आणि त्यानंतर ओळखलं गोलंदाजाने ते
फलंदाजी पायांची मुवमेंट आणि त्यानुसार चांगला चेंडू डिलिव्हर केला. कौतुक करावं लागेल. गौरवचं अभ्यास करतायत फलंदाजाच्या स्थानचा ओळखावं लागेल आपल्याला. ओहो, बॅक ऑफ दी हँडचा वापर इथे मात्र करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 10 धावा म्हणजे डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या रूपांतरित झाली. पहिलं षटक प्रगतीपथावरती 5 मध्ये 10 बनवलेत म्हणजेच 12च्या सरासरीने इथे धावा बनवले जात आहेत. अशाच प्रकारे आपल्याला ही सरासरी जी आहे ती गाठावी लागेल आणि एक मोठं टार्गेट ठेवावं लागेल. जेव्हा तुम्ही मोठं टार्गेट ठेवाल त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याचा दबाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये त्या धावा बनवल्या गेल्या नव्हत्या आणि म्हणूनच कुठेतरी अपयश आलं होतं पहिल्या मॅचमध्ये, ते म्हणजेच नीत 11 संघाला. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये बोट रोल केली. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. प्रणयसाठी हा चेंडू होता. चांगला चेंडू आहे आणि याच चांगल्या चेंडूने षटकाची सांगता देखील केली आहे. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 10 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. मयूर कारंडे 5 चेंडूमध्ये 6 धावा त्याने देखील बनवल्या आहेत. प्रणयने पहिला चेंडूचा सामना केला. सावत्याने सुरुवात केली आहे. 10 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत. येणाऱ्या 4 षटकामध्ये किती आहेत याचं उत्तर अजून मिळायचं आहे. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. थँक्यू डीचे. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये धावा बनवले गेले 10. दुसऱ्या षटकासाठी कोण आलंय? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने एक ऑलराऊंडर खेळाडू चर्चेमध्ये असतो, तो म्हणजे संकेत पवार. गोलंदाजी मार्कवरती ते देखील आलेत. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आठवते का? ती जेल आठवते का? यस, तोच आहे हा खेळाडू. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जो जेल टिपला होता आणि जो व्हायरल देखील झाला होता तो संकेत पवार गोलंदाजी मार्कवरती आला. सातत्याने चर्चित असतो हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. एक मोठं नाव आहे. कमी वयामध्ये या खेळाडूने जर पाहायला गेलं तर जिद्दीच्या जोरावरती आपलं साम्राज्य उभारलंय. आज आयकॉन खेळाडू म्हणून आला. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पहिलाच चेंडू जबरदस्त हाताला गेलाय. मयूरच्या विरोधात संकेत. बॅटल इथे मात्र बिग बॅटल रंगलं जाते. मोठं नाव आहे आणि या मोठ्या नावाला इथे मात्र मोठी कामगिरी करायचं आहे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. चला, यानंतरचे मॅच साठी दोन्ही संघ लगेचच तयार राहायचा. यानंतरची तिसरी मॅच आपल्या भेटीसाठी येते, ते म्हणजेच सागवे वॉरियर्स संघ त्याच्या विरोधात संजय यादव पॅकर्स. चला, दोन्ही संघ नाणेफेकीसाठी लगेचच सज्ज राहायचं आपल्याला. फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती इथे मात्र पॉइंटला फटका केलाय. स्लाइस करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक बीट झालेत आणि त्यानंतर दुहेरी धाव फलकावरती ऍड होते. ओहो, सर तेरा धावा फलकावरती लागले जात आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. संकेत पवार गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. सातत्याने बीट करतायत मयूर कुंभारला.
चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. सॉरी, मयूर कारंडेला इथे मात्र बीट केलं जात आहे. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. मयूर कारंडे आज पुणे जिल्ह्यातून आल्या आणि या पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने बोट क्रिकेट युनिक स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. हो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन, सातत्याने परिवर्तन करतायत. या खेळाडूचं प्रमुख अस्त्र आहे आणि ते ओळखावं लागेल आपल्याला. सातत्याने एका दुसरा चेंडू जो आहे तो वेगवान टाकतात, त्यानंतर स्लोअर गतीचा वापर चांगल्या रीतीने करतात. हे अस्त्र आहे या खेळाडूकडे आणि म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने चर्चेमध्ये असतो हा गोलंदाज. प्रभावी कामगिरी सातत्याने गोलंदाजीमध्ये आणि त्याचबरोबर फलंदाजीमध्ये असते या खेळाडूची. धावसंख्या आतापर्यंत 15 धावा फलकावरती लागले गेले. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला रोखलं गेलंय. पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न केलाय, फटका चांगला केलाय, गॅप मध्ये आहे, दोन क्षेत्ररक्षकांना बीट केलाय. पॉइंट कव्हर पॉइंटला बीट करत असताना चौकार डीजे. डीजे चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळालं, कारण का संघर्षातून तो चौकार देखील आला. चौकार आला, दोन षटकाची सांगता झाली. दोन षटकामध्ये 19 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. या स्पर्धेमध्ये आपण सेल्फी देखील घेऊ शकता. तो सेल्फी पॉइंट आपल्यासाठी बनवलं गेलाय आणि त्या सेल्फी पॉइंट मध्ये तुम्हाला ते चित्र आपलं घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते अपलोड करायचं इंस्टाग्रामवरती. आणि इंस्टाग्रामवरती अपलोड केल्यानंतर आपल्याला लांजा चॅम्पियन ट्रॉफीचं जे पेज आहे त्याला आपल्याला टॅग करायचं आहे आणि ज्याला जास्तीत जास्त लाईक्स येतील त्याला शेवटच्या दिवसामध्ये ते पारितोषिक देखील दिलं जाईल. तो लकी भाग्यवान विजेता शेवटच्या दिवशी ठरणार आहे आपल्याला. आपण मॅचकडे देखील जातोय. दोन षटकामध्ये बनवल्या गेल्यात आतापर्यंत धावा 19 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9, म्हणजे 10च्या सरासरी प्रमाणे इथे मात्र बॅटिंग केली जाते. पहिल्या दोन षटकामध्ये थोडासा अंदाज घेण्याचा प्रयत्न केलाय, सावधतेने सुरुवात केली, हे देखील महत्वाचे. कोणीतरी म्हटलं देखील आहे, आबाळ एवढी उंची गाठायची असेल तर जमिनीत खोल मुळं रुतवावी लागतात, म्हणजेच काय तर पाया मजबूत करावा लागतो आणि तो पाया मजबूत करायला सुरुवात केली जाते. मयूर आणि त्याचबरोबर प्रणयला स्ट्राईक आतापर्यंत मिळालं नाहीये. एका चेंडूचा सामना केलाय, परंतु या खेळाडूकडे देखील सातत्याने जर पाहायला गेलं तर एक आशा म्हणून त्रिमूर्ती निवेश संघ पाहत असतो, कारण का याच संघाचा तो प्रमुख खेळाडू देखील आहे. या संगमेश्वर तालुक्याचा रायझिंग स्टार म्हणून त्याला देखील ओळखले जाते. सध्याच्या घडीला प्रणय तो देखील स्ट्राईक वरती आहे. चला, यानंतरचे संघ, दोन्ही संघ सागवी वॉरियर्स त्याचबरोबर संजय यादव पॅकर्स, दोन्ही संघ आपली जे नाव आहे प्लेइंग 11 ची लिस्ट आहे ती आपल्याला इथे द्यायची आहे. त्यामुळे प्लीज आपण संपर्क करा कॉमेंट्री कक्षाकडे. चांगला चेंडू हलक्या हाताने पुश केलं जात आहे. पॉइंट कव्हर पॉइंटला इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खराब केलं झालंय आणि त्यानंतर दुहेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. तिसऱ्याचा प्रयत्न होता मयूरचा, परंतु थांबवलं गेलं. मी म्हणेन चांगला निर्णय घेतलाय, कारण का विकेट आली तर थोडासा दबाव हा बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येणार आहे आणि म्हणूनच आपल्याला इथे संयम राखावत लागेल. प्रणयकडे देखील ती क्षमता आहे, मोठं क्रिकेट त्याने देखील केलंय. कमी वयामध्ये सातत्याने संगमेश्वर तालुक्यामध्ये नाव केलं या खेळाडूने आणि आयकॉन म्हणून तो देखील सातत्याने वाऱ्या करतो या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि तिथे संकेतच्या माध्यमातून चूक झाली, चूक केली जाते. संकेतने इथे मात्र चूक केली, गोड चूक केली, कारण का जीवदान कोणाला दिलंय? प्रणय जाधवला इथे मात्र जीवदान दिलं जात आहे. थोडंसं जर पाहायला गेलं तर मोठ्या मॅचचा प्रेशर घेतलाय, परंतु जो नॅचरल गेम आहे आपला तो आपल्याला करावा लागेल. तुम्ही जेव्हा स्वाभाविक खेळ करता तेव्हा त्यानंतर तुम्ही बहरता देखील. आज बहरावं लागेल त्या प्राजक्तासारखं. निश्चितच चांगली कामगिरी आपल्याला करावी लागेल. चला, स्पीडअप करायचं, वेळ जास्त घ्यायचा नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 22. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती हर्ष,
या चेंडूवरती फटका चांगल्या रीतीने खेळलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फटका चांगल्या रीतीने खेळला होता, परंतु उंची जास्त होती, लांबी कमी आहे आणि म्हणूनच जावं लागतंय मयूर कारंडेला माघारी. षटकामध्ये पहिली साजेदारी जी आहे ती ब्रेक केली गेली. मयूर कारंडेला माघारी परतवलं गेलंय. दायरीचा सुपरस्टार आला. 13 धावांची खेळ त्याची पाहायला मिळाली. एक चौकार जरूर आला त्याच्या बॅटमधून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विराज जाधव मैदानाच्या आतमध्ये तो देखील पाहायला मिळतोय. कमी उंचीचा खेळाडू परंतु दर्जेदार खेळाडू आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये आला, कॉन्फिडन्स चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय त्याच्या. एक पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे त्याला देखील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंदाज नाहीये मैदानाचा आणि त्याच वेळेला इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फेकी चांगली झाली आहे आणि तोपर्यंत इथे पंचांचा डिसिजन आला. लेग बाईचा इशारा. सिंगल धावफलकावरती ऍड झाली. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 23वा एक विकेट मयूरची देखील आली. डान्सिंग डाव द विकेट. फटका सजवण्याचा प्रयत्न. अशा वेळेला इथे एक चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. चांगली गोलंदाजी अर्शच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहा, डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न केला, त्याच वेळेला लोअर फुलटॉस जो वाईट यॉर्कर झालाय, चांगल्या प्रकारे इथे चेंडू डिलिव्हर केला जातोय. सुरेख गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. याच गोलंदाजीची अपेक्षा संघ सहकार्यांना आहे, कारण का दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला ज्या धावा आहेत त्या बनवायच्या आहेत, त्या पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला रोखायचे देखील आहेत आणि रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत झालाय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, त्याच्यावरती आक्रमक पवित्रा आणि बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार, 4 धावेसाठी टीजे. शेवटचा चेंडू जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिचचा टाकला, त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं. 3 षटकामध्ये 9च्या सरासरीने 27 धावा आणि पंचांचा इशारा आलाय. आता ते चॅलेंजिंग ओव्हर, 4थ्या षटकाला सुरुवात आणि या 4थ्या षटकामध्ये आपल्याला आपला लोकल टॅलेंटच वापरायचा. या षटकामध्ये आपल्याला आयकॉन खेळाडूंना षटक टाकण्याची मुभा नसणार आहे. लोकल टॅलेंट इथे मात्र वापरावं लागणार आहे आणि गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकासाठी प्रदीप कुंभार गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 4थं षटक महत्वाचं आहे आणि या 4थ्या षटकासाठी आपले प्रमुख गोलंदाज आहे त्याचाच वापर प्रत्येक संघाने केलाय. म्हणजेच त्यांना समजलंय की या 4थ्या षटकामध्ये मॅच टर्निंग पॉईंट असणार आहे. पहा, आपण स्क्रीनवरती मान्यवरांना देखील पाहतोय. मान्यवरांमध्ये देखील सातत्याने चर्चा रंगते. स्पर्धा चांगली प्रकारे पाहायला मिळते. पहा स्क्रीनवरती ते देखील स्वतःला पाहतायत. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाईल का? डिक्लेअर झोन मध्ये गेला चेंडू. दुहेरी धावेसाठी हा फटका केला गेलाय. 2 धावा या फटकावरती जोडल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. पहिला चेंडू थोडासा खराब टाकला आणि म्हणूनच कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर करायचा आहे हे सांगितलं जातंय संकेत पवारच्या माध्यमातून. अनुभव आहे आणि तो अनुभव इथे शेअर केला जातोय. ही मॅच 2 बलाढ्य संघांमध्ये लढत. एका बाजूला लांजाचा संघ युवा कुंभारवाडी तर दुसऱ्या बाजूला देवरुख परिसरातील एक बलाढ्य संघ त्रिमूर्ती निवे. चांगला चेंडू आहे, कार्पेटच्या साईडने फटका खेळला जातोय आणि तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. मिड ऑफला इथे मात्र फटका केला, क्षेत्ररक्षक नव्हतं परंतु डीपला प्रोटेक्शन होतं. तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत
30 धावा फलकावरती. या षटकामध्ये आपल्याला चॅलेंज आहे 14 धावांचं. ते चॅलेंज इथे मात्र आपल्याला एक्सेप्ट करूनच धावा इथे मात्र बनवायचे आहेत. आतापर्यंत 2 मध्ये 3 बनवले आहेत, 11 बनवायचे आहेत. या चेंडूवरती फटका पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम आहे. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये 2 धावा तोपर्यंत बनवल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही झालाय. 2 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात, म्हणजे 3 मध्ये आपण बनवल्यात 5, म्हणजे आपल्याला अजून देखील 9 बनवायचे 3 चेंडू मध्ये. आणि ते अचीव झाल्यानंतर धावा प्लस होतील. अचीव झालं नाही तर धावा मायनस होतील. प्लस मायनसचा खेळ या षटकामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळालाय. या षटकामध्ये संघ जिंकले देखील, काही संघ पराभूत देखील झालेत या षटकामुळे. आणि म्हणूनच हे षटक प्रत्येकासाठी किमती षटक असणाऱ्या या षटकामध्ये किंमत वाढणार देखील आपली. ओहो, थोडासा लिव्ह करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती पाहावं लागेल. पंचांचा निर्णय एक्स्ट्रा धावेचा आला नाहीये, म्हणजेच काय तर डॉट चेंडू हाताला गेलाय. चांगला चेंडू पहा. थोडंसं जर पाहायला गेलं तर शफल खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अशा वेळेला एक चांगला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चालली आहे. नसिंग डाव द विकेट. फटका सजवला गेलाय. फटका फसलाय. काऊ कॉर्नरला जेल टिपला जाईल का? ओ, जेल टिपलाय. फलंदाचा खेळ संपुष्टात आलाय. बॅक टू द पेवलेन. अजून एकदा का? यस, मांगल्याचे धुरंधर देखील आले. यानंतर विजय पावले ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, ज्यांच्यासाठी प्रेक्षक आज आतुरतेने वाट पाहतायत. आणि त्यांच्यामध्ये कोण असणार आहे? आयकॉन देखील असणार. निश्चितच त्याची देखील माहिती दिली जाईल. मांगल्याचे धुरंधर, यानंतर ऍक्शन मध्ये सनी असतील, डेंजर दत्ता, या सगळे ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विजय पावले, राहुल पावले, मोठी नावं आहेत या संघामध्ये. युवा खेळाडू आहेत. विजय पावलेंचा संघ जो युवा खेळाडूंनी भरलेला आहे, जो चर्चेमध्ये देखील आहे. परवाचीच 32 शिराची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता. जबरदस्त खेळ. आपण मॅच कडे देखील जाऊया. ही मॅच देखील महत्वाची आहे. धावा बनवल्या गेल्यात. 32 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. या षटकामध्ये धावा किती आलेत? 5 धावा आलेत. बॅटिंग साठी आलेत पनवेलच्या वाकडीचा सितारा आदित्य मोरे. चर्चा पनवेल तालुक्यामध्ये या खेळाडूची देखील आहे. जबरदस्त खेळाडू आदित्य मोरे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने त्यांच्यासाठी टाकलाय. एक्सप्रेस डिलिव्हरी बीट केला गेलाय आणि या षटकामध्ये धावा मायनस होतील, कारण 14 धावांचं ते टार्गेट होतं, ते आपण अचीव केलं नाहीये. किती धावा मायनस झाल्यात, किती धावांचं टोटल असेल? 4 षटकांचा खेळ संपुष्टात झालाय. एक सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. क्लब आयोजित लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 5वं आणि आज तिसरी रात्र. आज तिसऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी प्रथित यश उद्योजक कुमार शेठ बेंडखळे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वरूपदादा गुरव यांच्या शुभहस्ते केला जातोय. सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान मुख्य मंचावर होतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद साहेब, आपण आलात. आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली. आपल्याला विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये असं नसतं बा. जाऊया आपण चालू सामन्याकडे. कमेंट्री बॉक्समध्ये जयेश आपल्यासोबत आहेत. इट्स ओ टू यू. धन्यवाद. शेवटच्या षटकासाठी अर्ज देखील आलेत. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहायचंय. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 रन आले होते, म्हणजे 2 मायनस. फुल टॉस आहे. फुल टॉस वरती आक्रमण केलंय. फुल टोल वसूल झाला नाहीये. इथे विकेट आली आहे. फलंदाज बॅक टू द पेवलेन. जावं लागते माघारी. टीजे बॅटिंग साठी आले आहेत. संगमेश्वर तालुक्यामध्ये चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख आहे, अभि इप्ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय.
एक चांगला फलंदाज आहे त्रिमूर्ती संघाचा, एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज शेवटला येतो परंतु आपला रुबाब दाखवून जातो असा हा खेळाडू अभि इप्ते आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय। येणारी 5 चेंडू दोन्ही संघासाठी महत्वाचे आहेत। हर्ष चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, 7 चेंडू टाकलेत पहा, 7 चेंडू मध्ये 7 धावा आणि 2 विकेट त्यांनी मिळवल्यात, म्हणजेच किफायतशीर षटक हाताला गेल्या। धावसंख्या आतापर्यंत 30 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यावरती 30 धावा। या धावसंख्या पुरेशा असतील का आपल्याला याचा देखील विचार करावा लागेल। विचार बदला आयुष्य बदलेल, विचार हे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे, कारण का पॉझिटिव्ह थिंकिंग हे तुम्हाला विजयासाठी कारणीभूत ठरतं। नकारात्मक दृष्टिकोन आणि या नकारात्मक दृष्टिकोनातून जर वाटचाल केली तर रिझल्ट देखील नकारात्मक येणार आहे आणि म्हणूनच पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाचं आहे। ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न आणि याच वेळेला सिंगल धाव फलकावरती ॲड होते। गोषंकी क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सिंगल धाव फलकावरती ॲड झाले। धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 31 धावा। चला अजून देखील आपण आल्याची नोंद केली नाही आहे। सागवी वॉरियर्स त्याचबरोबर संजय यादव पॅकर्स दोन्ही संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट आपल्याला द्यायची आहे। चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय, सुरेख चेंडू आतला फुलरलिनचा चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फटका केला आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ॲड झाली। सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढतंय। धावसंख्या आतापर्यंत 32 धावा धाव फलकावरती। पहिल्या मॅच मध्ये 39 धावा बनवल्या गेल्या, त्या शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच गेली होती। या मॅच मध्ये देखील थोडस 40 प्लस धावांचा विचार करावा लागेल। सातत्याने जर पाहायला गेलं तर बॅट स्विंग चांगली आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये। आदित्यला रोखलं गेलं, आदित्य मोरे एक चांगले युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत, परंतु आज त्यांना रोखलं गेलं। प्रत्येक मैदानावरती आपल्याला स्वतःला वेगळ्या पद्धतीने सिद्ध करावं लागतं। आज सिद्ध करण्यामध्ये अपयश येते, परंतु प्रयत्न करावे लागतील। ती पुन्हा एकदा थोडंसं जर पाहायला गेलं तर खराब कामगिरी सातत्याने जर पाहायला गेलं तर त्यांच्या विरोधात धीम्या गतीच्या चेंडूचा वापर केला आणि याच वेळेला फसले तर आदित्य मोरे अजून एक विकेट येते। विकेट नंबर 4 32 या आकड्यावरती। एक सुमधुर संगीत आणि मॅच कडे येऊया। शेवटचा चेंडू अजून देखील आहे। 32 धावा फलकावरती लागले जात आहेत। संघर्ष कर, कारण यशाला सोपा मार्ग माहीतच नाहीये मित्रा। या मॅच मध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल। संघर्ष रडवतो परंतु तोच आपल्याला घडवतो देखील। आयुष्य घडवायचे तर संघर्ष देखील आपल्याला करावा लागेल। शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर निश्चितच एक चांगलं टोटल पाहायला मिळेल, परंतु या मैदानावरती कमी धावसंख्या देखील डिपेंड केली गेली आहे। म्हणजेच जेवढी धावसंख्या आहे ती पुरेशी आहे या मैदानावरती, फक्त तो विचार महत्वाचे आहेत लढण्यासाठी। डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फटका केला, डीपला इथे प्रोटेक्शन आहे। सिंगल धाव फलकावरती ऍड, डबलचा विचार केला, 2 धावा ऍड झाल्या आहेत। तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्न मात्र अपयश आलंय, म्हणजे 2 धावा या धाव फलकावरती ऍड होतील, म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचल्या। पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात येतोय। धावा बनवल्या गेल्या 34, 5 गड्यांच्या मोबदल्यावरती या 34 धावा आहेत। या धावसंख्या पुरेशा आहेत का या देखील पाहावं लागेल। विजयाचं या कारण बनतील का या 34 धावा, हे देखील आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायचं आहे। आणि दुसऱ्या इनिंग मध्ये थोडंसं मायक्रोफोन मध्ये बदल होईल। आपण ऐकूया आवाज रत्नागिरी जिल्ह्याचा गोपी जाधव यांचा। धन्यवाद। पहिल्या डावाचा लेखाजोगा सध्या आपल्या स्क्रीनवर आहे। बनवल्या 34 धावा, 5 गडी बाद, 35 धावांचं लक्ष असेल। लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 3ऱ्या रात्रीमध्ये पण मंचावर जाऊया अनेक सन्मान
यतुची सन्मान केले जातील. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे आणि आज तिसऱ्या रात्रीमध्ये आपण काही सन्मान करतोय. मंचावर आहेत आदरणीय राहुलदादा शिंदे आणि बापूशेठ लांजेकर यांचा सन्मान स्वरूपदादा गुरव यांच्या शुभ हस्ते केला जातोय. हे दोन धुरंधर क्रिकेट वेडी व्यक्तिमत्व तेवढेच चांगले उद्योजक आहेत आणि तेवढेच चांगले मित्र. राहुलदादा शिंदे यांचा सन्मान स्वरूपदादा गुरव यांच्या शुभ हस्ते केला जातोय आणि त्यानंतर बापूशेठ लांजेकर यांचा सन्मान. हे सगळे मित्र क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, चला टॉससाठी लवकरात लवकर पोहोचा. इनिंग ब्रेकमध्ये आपण पुढच्या सामन्याचा टॉस करत असतो. हे प्रेक्षक गर्दी करून सध्या आपल्याला पाहण्यासाठी दाखल झालेले आहेत. हे दर्दी प्रेक्षक आणि कॅमेरा त्यांच्यावर गेलाय, हाय हॅलो करतात. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे भविष्यातले सुपरस्टार आपले आई बाबा मित्र यांच्यासोबत आलेत. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीवर त्यांचं प्रेम आहे. हाय हॅलो करत असताना प्रतिसाद देत आहेत, दाद देत आहेत. चांगलं प्रेम दिलंय प्रेक्षकांनी या स्पर्धेला. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पण एक विनंती आहे, त्या स्टँडवर बसत असताना स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या. तिसरी रात्र 22 मार्च 2026ला अंतिम रात्र असेल. विजेता आपल्या समोर असेल आणि प्रत्येक दिवसामध्ये आमचे मायबाप प्रेक्षक आवर्जून येतात. तुमच्यासाठी देखील भरपूर बक्षिसं आहेत. जर तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर तुम्हाला अल्टिमेट एनर्जी ड्रिंक्स हे बक्षीस म्हणून मिळणार आहे. त्याचबरोबर हिट अँड विन हा जो बॅनर आहे राहुल एंटरप्राइजेस यांचा, अर्थातच राहुलदादा शिंदे यांचा, त्यावर जर एखाद्या फलंदाजाने हिट केलं तर तुम्ही सुपर हिट होता आणि तिथे तुम्हाला रेड बुल एनर्जी ड्रिंक जिंकता येणार आहे. म्हणजेच काय, पारितोषिकांची खैरात आहे. या स्पर्धेने भरपूर काही दिलंय. चला दोन फलंदाज मैदानामध्ये लवकर पाठवून द्या. 35चं लक्ष्य आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं 39 धावा बनवल्या होत्या. 40 धावांसाठी शेवटच्या बॉलपर्यंत तो संघर्ष राहिला. आता इथे बनवायचे आहेत फक्त 35 धावा. क्रिकेटमध्ये कोणतंच भाकीत करता येत नाही. क्रिकेटमध्ये भाकीत करणारा पंडित आतापर्यंत जन्माला आलेला नाहीये आणि त्यामुळे वेट अँड वॉच ही पॉलिसी राबवावी लागेल. पुढच्या सामन्याचा टॉस होईल, पण त्याआधी दुसऱ्या डावाला सुरुवात करूया. चला दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. संकेत पवार आणि त्याच्या बरोबरने त्याच्या जोडीने दुसरा फलंदाज मैदानामध्ये येतोय. दोन संकेत येत आहेत. विजयाचं संकेत देतील का? संकेत पवार आणि संकेत कुंभार युवा कुंभारवाडी टीम कडून डावाला सुरुवात करते. दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती निबे संघाकडून पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना ते खांदे मजबूत करायचे, त्यासाठी दाखल झालाय पहिल्या षटकामध्ये आदित्य मोरे. पुण्यनगरीमधून दाखल झाला हा खेळाडू आदित्य मोरे. पहिलं षटक टाकेल. दोन खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पॉवर प्ले मध्ये पेट्रोलिंग करतात. एक खेळाडू सध्या काव कॉर्नर डिपेंड विकेटच्या अगदी मध्ये, दुसरा खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ मध्ये तयार. पॉइंट कव्हर, पॉइंट कव्हर, त्यानंतर मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. हे क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळावर आहेत. ऑल सेट. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मी हवा करायला आलोय आणि आता हवेच्याच होत्या बरोबर बॉल पाठवून दिलाय लॉंग सीमा पार. पहिल्या चेंडूवर षटकार.
सुरुवात या खेळाडूने केली आणि आता या मॅच मध्ये पहिलाच बॉल षटकारासाठी. त्यानंतरचा बॉल मिड ऑफ झेल टिपलाय. तू शेर तर मी सव्वा शेर. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर षटकार. त्यानंतर मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डला क्लिअर करू शकलेला नाहीये. चांगला झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये. मिड ऑफ मध्ये झेल टिपला सागर यादवने. स्पायडरमॅन झेल. सागर नव्हता मैदानात, स्पायडरमॅन आलाय त्याच्या रूपाने आणि त्याने तो झेल टिपला. जणू काय हाताला फेविक्विक लावून आलाय की काय असा प्रश्न मला पडलाय. क्विक ॲक्शन होती आणि तो झेल टिपल्यानंतर पहिला धक्का बसलाय. 6 धावा फलकावर, 1 गडी बाद. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय नवीन फलंदाज मंदार. दमदार कामगिरी करावी लागेल. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेच्या उभारणीमध्ये गेली 2 वर्षांपासूनचं ते स्वप्न होतं आदरणीय स्वरूपदादा गुरव यांचं. या स्पर्धेसाठी भक्कम पाठिंबा स्वरूपदादा गुरव, वैभवजी जोईल साहेब, नगरसेवक नगरपंचायत लांजा, त्याचबरोबर आदरणीय मनोहरजी बाई साहेब, माजी नगराध्यक्ष नगरपंचायत लांजा, या त्रिदेवांनी एकत्र येत असताना या स्पर्धेच्या उभारणीसाठी युवा लांजा क्रिकेट क्लबला भक्कम पाठिंबा दिला. आणि त्यानंतर हा सोहळा, याची देही याची डोळा आपण अनुभवतो आहोत. आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मंदार आलाय. समोर आहे आदित्य. पहिला चेंडू मंदारसाठी. उजव्या हाताने ओर दी विकेट. पहिलाच बॉल गुडघा टेकवला होता. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, लेफ्ट शॉट, परंतु बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते. tenniscricket.in वर या स्पर्धेचा घर बसल्या तुम्ही आनंद घेऊ शकता. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in यांच्याकडून केलं जात आहे. सुरमताई चव्हाण, गिरीश कोचरेकर, सागर लिंगायत, ओंकार मुशंडी, फैचाऊस, मपास बंदरे, सोबन मिरकर चांगलं काम करताय. ड्राईव्ह केल्या बॉलला थोडंसं मिसफिल्ड होईल. बॅकअप आहे. 1 धाव मिळेल. क्विक सिंगल. रात्री धावेची चोरी केली असं म्हणायला हरकत नाहीये. 1 धाव क्विक ॲक्शन मध्ये घेतली आहे. फलकावर धावा आहेत. 8 धावा 1 गडी बाद. पहिले षटक पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय कोंडबेकर सर, विश्वनाथ लिंगायत सर आणि सध्या आपण बघतो आशिष मालवणकर सर आणि अक्षय कोंडबेकर सर हे ऑनफिल्ड ऑफिशियल्स आहेत. 35चा पाठलाग करायचा आहे. क्रॉस बॅटने खेळलाय. स्क्वेअर लीगला जातोय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. रन मिळेल फक्त 1. सिंगलवर विशेषतः भर दिली आहे. क्रिकेटचं परिसूत्र आहे की क्रिकेटमध्ये ज्यावेळेला मोठ्या धाबा येत नाही त्यावेळेला सिंगल डबल, जी क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते, जीवनदायिनी, त्याचा वापर केलाय. तुम्ही ज्यावेळेला कौन बनेगा करोडपती खेळतात तिथे तुम्हाला लाईफ लाईन्स मिळतात, परंतु त्या लाईफ लाईन्सपेक्षा क्रिकेटमधली ही लाईफ लाईन भरपूर महत्त्वाची ठरते. अपरकट पॉइंटच्या डोक्यावरून टकाटक फटाफट, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा मिळाल्यात. चेंडू अक्षरशः शोधला. गुगलला जावं, एखादी गोष्ट शोधावी तसा बॉल शोधलाय, परंतु तोपर्यंत धावा मिळालेल्या आहेत. या चेंडूवर 2 धावा. 2च्या मदतीने फलकावर आहेत 11 धावा. 35चा पाठलाग करायचा आहे. धावा थांबवाव्या लागतील. रन जास्त आलेले नव्हते आणि आता मयूर कारंडेने कान मंत्र दिलाय. मयूरने कानात सांगितलं किरीस का गाना सुनेगा असं नाही सांगितलंय, त्याने सांगितले चांगले चेंडू टाकायचे आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धाव फलकावर नेल्सन नाकडा युवा कुंभारवाडीसाठी. 24 चेंडूमध्ये बनवायचे 24 धावा, परंतु सामना दोलायमान स्थितीमध्ये आणि त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना चांगला रंगेल. दुसऱ्या बाजूला चर्चा केली जाते. हे 2 फलंदाज चर्चा करतात. त्यांच्याकडे चर्चेत काय प्रश्न पडले असतील याचा आढावा घ्यावा लागेल. कारण 24 बॉलमध्ये 24 बनवायचे आहेत. दुसऱ्या षटकासाठी प्रणय जाधव गोलंदाजीसाठी दाखल झालाय. लोकल बॉय, लोकल टॅलेंट, लोकल ते ग्लोबल प्रवास तुम्हाला या स्पर्धेतून तुम्ही करू शकता, कारण ही स्पर्धा 7 समुद्रापलीकडे पोहोचली आहे. संकेत स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल उडवलाय. चांगलं टायमिंग. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला षटकार.
हिट झाला तर तुम्ही सुपर हिट होणार आहेत. रेड बुल एनर्जी ड्रिंक तुम्हाला लगेचच मेल राहुल एंटरप्राइजेस अर्थातच राहुल दादा शिंदे यांच्याकडून. काय षटकार ठोकला, चांगले टायमिंग प्लेसमेंट, जसा आला तसा पाठवून दिला. प्रश्न विचारला, स्वागत नाही करोगे हमारा, आणि त्यावर उत्तर दिलं स्वॅग से नाही षटकाराने स्वागत होईल. 23 चेंडूमध्ये 18ची गरज. दुसरा बॉल हवेत आहे, मिड ऑन लॉंग ऑन, दोघे धावतायत. लॉंग ऑनने झेल टिपलाय, खेळ संपलाय. प्रणयला मिळते विकेट. संकेत कुंभार बॅक टू डग आउट. मागे गेला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर थोडासा नाराज होता संकेत कुंभार, कारण त्या आधीच्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला होता. 17 धावा फुल कव्हर आहेत. प्रणयच्या खात्यामध्ये विकेट. बोपो वाजतायत, शिट्ट्या वाजतील, टाळ्या वाजतील, कारण इथले प्रेक्षक दर्दी आहेत. ते सातत्याने क्रिकेटला प्राधान्य देतात. पहा, बोपूचा आवाज आता वाढलाय. प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक रात्रीमध्ये तो आवाज वाढत जाणार आहे, कारण प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावर घेतलंय. युवा लांजा क्रिकेट क्लब करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. पुढचा चेंडू घेऊन चाललाय गौरवसाठी. चांगला कटर आहे, ओळखण्यामध्ये चूक झाली. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न करायचा होता व्हॅलेंटाईन, परंतु झालाय क्वारंटाईन असं म्हणावं लागेल. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ॲक्शन रिप्ले पहा, गत्ती सोबत बीट केले. स्टंपला फुंकर मारून निघून गेलाय आणि बाकीचं काम मयूर कारंडेने पूर्ण केलं. जबरदस्त गोलंदाजी. षटकारानंतर प्रत्युत्तर दिलाय. त्रिमूर्ती निवे देखील आता कमबॅक करतायत. प्रणव तयार. वाईट यॉर्कर, बॉडीला स्ट्रेच केलंय, परंतु कनेक्शन जुळणार नाहीये. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकलेत. हे गरजेचं राहत. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही जर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न कराल तर माझ्याकडे देखील आहे वाईड यॉर्कर, आणि सातत्याने तो प्रयत्न केला जातोय. प्रणयने बॅक टू बॅक 2 चेंडू टाकलेत निर्धाव. त्या आधीच्या चेंडूवर विकेट आली. पहिल्या बॉलवर षटकार होता. त्यानंतरचे 3 चेंडू ताता थैया नाचवलंय, थांबवलंय. धावा आलेल्या नाही. 17 धावा 2 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहेत. लक्ष आहे 35चं, परंतु ते लक्ष आता थोडस अवघड होत आहे. अजून एक वेळेला तोच प्रयत्न. एज झालीये असाच इशारा असावा, कारण सेलिब्रेशन झालंय. फलंदाज निघाला, विकेट. गौरव आला, गौरव निघाला, फलंदाज बाद. विकेट. गौरव माघारी परतलाय. 19 बॉल आणि 18 धावा. लहानपणी शाळेत असताना आपण गाईड वापरले, नवनीतचं गाईड. त्या नवनीतच्या गाईडवर एक टॅगलाईन होती, नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो. इथे आता अवघड होत चाललंय, सोपं झालेलं नाहीये, कारण या सामन्यामध्ये उलटफेर झालंय. त्यासाठी नवनीतचं गाईड मिळणार नाहीये, तुम्हाला मेहनत करायची आहे. 35चं लक्ष आहे. 17ला तिसरा धक्का बसलाय. 17 म्हणजेच खतरा, आणि युवा कुंभारवाडीला तो खतरा इथे बसलेला दिसतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋषी मेहर. ऋषी आलाय, टीमला खुशी देईल का हा प्रश्न निर्माण झालाय, कारण समीकरण 19 चेंडू 18 धावांची गरज. सतरा धावा आहेत फुलकावर. 35चा पाठलाग करायचा. अजून 18 पाहिजे. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. प्रणय हलक्या हाताने बॉलला फक्त प्लेस केलाय, दिशा दिली. एक धाव मिळाली,
त्यानंतर थ्रो थोडासा वेगाने केलाय. तुमच्याकडे बँक बॅलन्स नाहीये, कष्टानं कमावलं परंतु इन्कम टॅक्स मध्ये गमावलं, अशी परिस्थिती मैदानात बघायला मिळते. कष्ट केले होते फिल्डरने, थ्रो केला, ओव्हर थ्रो झाला, एकच धाव मिळू शकली असती, तिथे अजून एक मिळाली. म्हणजेच काय, जसा मी उल्लेख केला की कष्टाने कमवलं परंतु इन्कम टॅक्स मध्ये गमावलं, हे चालणार नाहीये. 2 षटकं संपली आहेत, फलकबर आहेत 19 धावा, 3 गडी बाद, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायचे 18 चेंडूमध्ये. 18 चेंडूमध्ये 16 धावा. ऐकूया एक सुमधुर संगीत. अठरा चेंडूमध्ये 16 धावा. मंदार 3 बॉलमध्ये 4 वर खेळतोय. ऋषी मेहर 1 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. ऋषीला खुशी द्यायची आहे. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीमध्ये बदल होईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजीराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करते. चला फार वेग घेऊ नका. 19ला 3 तब्बल 1,11,111 प्रथम पारितोषिक, त्याचबरोबर ती चमकणारी ट्रॉफी, त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. द्वितीय क्रमांकासाठी 66,766 व आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांकासाठी 22,222 व आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, षटकारांचा बादशाह, एक ना अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये. बरोबरच आहे सेल्फी पॉइंट. यंग जनरेशन मोठ्या संख्येने उपस्थित आहे. सेल्फी पॉइंटला जा, सेल्फी घ्या, लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीला टॅग करा आणि शेवटच्या रात्रीमध्ये सर्वाधिक जास्त लाईक्स ज्या फोटोला असतील त्यांना मिळेल एक आकर्षक बक्षीस. आणि त्यामुळे आमच्या सेल्फी पॉइंटला जा. ऋषी मेहर स्ट्राईक एडला समोर आहे. सिंहगड रोड पुणे परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय मयूर कारंडे. अलीकडेच एक मोठा उलटफेर फलंदाजीमध्ये त्याने केला होता. अनेक स्पर्धा गाजवल्या आणि आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेत खेळत असताना इथे दाखल झालाय. फलकबर आहेत 20 धावा, 3 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. 35चं लक्ष्य, रिक्वायर्ड रेट 5.29 म्हणजे जवळपास 6ची सरासरी गरजेची आहे. मयूरला धावा वाचवायचे. पहिल्या चेंडूवर सिंगल खर्च झाली. दुसरा चेंडू पुढ्यातून वळवलाय. बोटांची जादू, फुललींचा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. जेवढे हे डॉट बॉल येतील ते कारगिर साबित होतील. त्यानंतर तो परिणाम दिसेल. डॉट बॉल गरजेचे आहेत. जेवढे डॉट बॉल टाकले जातील तेवढे गरजेचे आहेत. दोघांमध्ये चर्चा रंगली. अनेक डॉट बॉल, विकेट्स गरजेचे असतील. फुलांचा गुच्छ आपण बघतो, त्या गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील तेव्हा काहीतरी होऊ शकेल. तो उलटफेर करायचा असेल तर त्यासाठी चांगली गोलंदाजी गरजेची आहे. दुसऱ्या बाजूने तेवढीच चांगली फलंदाजी गरजेची आहे युवा कुंभारवाडी टीमला. फुल टॉस आडव्या बॅटने लपेटलाय. लांजा शहरातल्या एखाद्या हॉटेलमध्ये जावं, चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी आणि ते फस्त करावं, तसा लपेटला षटकार. दंकिडीचे आली रे आली, आता माझी बारी आलेली. मैं मारता कम घसीटा ज्यादा हूँ, असाच संकेत दिलाय. आजच्या रात्रीमध्ये ISPL सुपरस्टार सांगली जिल्हा आणि त्या सांगली जिल्ह्यातून
मांगले गावातून आज सांगली एक्सप्रेस ISPLचा सुपरस्टार माजी मुंबईला ज्या खेळाडूने ISPLचं टायटल जिंकून दिलं तो एक जगविख्यात टेनिस बॉल खेळाडू MPL महाराष्ट्र प्रीमियर लीगची स्पर्धा ज्याने गाजवली विजय पावले आज लांजानगरीमध्ये आलाय. सहर्ष स्वागत. इन ॲक्शन असेल तो यानंतरच्या सामन्यामध्ये विजय पावले आणि टीमचा आम्ही लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. विजय पावले आपल्याला विनंती आहे मुख्य मंचावर या आणि तिथे आपला सन्मान देखील या स्पर्धेच्या आयोजनाच्या वतीने केला जाईल. वेलकम विजय पावले आणि टीम. आणि बरोबरच भूषण गोळे राजधानी साताराचा सुपरस्टार भूषण गोळे आपले देखील स्वागत. फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच आणि ते फलंदाज बाद विकेटचं पतन. तसा आपण स्मॅश करतो तसा स्मॅश करायचा होता. तो एलिव्हेशन होतं बॉलला. सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन. मोठी विकेट. चौथा धक्का. 26-4 सामना जिंकण्यासाठी 35 बनवायचे आहेत. परंतु आता यानंतरचं षटक असेल 50-50चं षटक. 14 धावा तुम्ही बनवल्या तर तुम्हाला 14च्या पुढे जेवढ्या आहेत त्याच्या निम्म्या मिळतात. 14पेक्षा कमी बनवल्या तर मायनस होतात. विकेटचा काहीच तिथे प्रॉब्लेम नसतो. विकेट जरी गेली तरी काही हरकत नाही परंतु धावा येणं गरजेचं आहे 50-50च्या ओव्हरमध्ये. खेळाडू जायबंद असेल तर त्याला डगआउटमध्ये थांबवा. आपल्याकडे फार वेळ नाही आहे. आजच्या रात्रीमधल्या वेळापत्रकातले सगळे सामने आपल्याला वेळेत पूर्ण करायचेत. अनेक दिवसांची अनेक रात्रींची मेहनत आहे. लांजा युवा क्रिकेट क्लब सुमित गुरव, महेश लांजेकर, राजूदादा मुळे, बिलाल नेब्रेकर, अब्दुल बरमारे, आदित्य कांबळे, अमेय कांबळे, जावेद फुलारी, ललित पांचाळ, विशाल कांबळे, अजय चव्हाण, महेश लाड, दिव्यराज गुरव, शादाब काजी, राज गुरव, ऋतिक गुरव, योगी जोईल, जयेश, त्याचबरोबर सूरज गुरव, विकी गुरव, महेंद्र चव्हाण, आकाश आसुगेकर आणि मंदार साळवी. लांजा युवा क्रिकेट क्लब भरपूर योगदान या सर्व आमच्या सहकार्यांचं. कोणतीही स्पर्धा सहजासहजी उभी राहत नाही. सहजासहजी त्याचं आयोजन होत नाही. त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या सर्व आमच्या आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली. या सर्वांबरोबरच यांच्या पाठीमागे खूप मोलाचं योगदान आणि आधारस्तंभ बनून राहिले आदरणीय स्वरूपदादा गुरव, माजी उपनगराध्यक्ष नगरपंचायत लांजा, आदरणीय वैभवजी जोईल साहेब, विद्यमान नगरसेवक नगरपंचायत लांजा आणि आदरणीय मनोहरजी बाई साहेब, माजी नगराध्यक्ष नगरपंचायत लांजा. हे त्रिदेव खूप मोठा पाठिंबा, मार्गदर्शन, आशीर्वाद सर्व काही राहिला आणि त्यानंतर हा सोहळा उभारल्याने आता भोपूचा आवाज थांबणार नाही. आजच्या रात्रीमध्ये हे लांजावासी आहेत, ते लांजाचे प्रेक्षक आहेत, ते नेहमीच जल्लोष करतात आणि सध्या ही गर्दी बघायला मिळते. tenniscricket.in वर भोपूचा आवाज. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या सगळ्यांचं. चला माझ्या बरोबर बोला, छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. क्या बात आहे. दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्यामुळे गर्दी बघायला मिळते. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे बघायला मिळत आहेत. आमच्या माता भगिनी आता या 5 दिवसांमध्ये सिरियल बघणार नाहीत, लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी बघतील. डेली सोपला त्यांनी रजा दिली आहे. आणि आमच्या माता भगिनींचं देखील स्वागत आहे. ते आमचे प्रेक्षक हाय हॅलो करतायत. काही जण स्टँडमध्ये बसून मोबाईलवर देखील मॅच बघतायत. म्हणजेच काय, तुम्ही इथे मैदानात असताना देखील दोन्ही बाजूने तो आनंद घ्यायचा. आपल्या सर्वांचं स्वागत. जाऊया मॅचकडे. 26-4 शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रदीप मैदानामध्ये आलाय. शेवटचा चेंडू मयूर कारंडेचा. थोडीशी फ्लाइट होती. लो फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केलाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक जातोय. त्याने बॉल थांबवला. तो पण ते एकेरी धाव. षटकाची होईल समाप्ती. तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर आले सिंगल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा, 4 गडी बाद. युवा कुंभारवाडी 12 चेंडू 8 धावांची गरज. परंतु हे षटक हे 50-50चे 8 पाहिजेत. वाट लावावी लागणार आहे. या षटकात 14 बनवल्या.
त्यापेक्षा जास्त आल्या तर निम्म्या धावा ऍड होतील, 14 पेक्षा कमी झाल्या तर कपात होईल. म्हणजेच काय, अजूनही दोघींनी संघांना नामी संधी या षटकामध्ये बरंच काही मिळू शकतं आणि बरंच काही तुम्ही गमवू शकता. सातत्याने प्रेक्षकांवर आमच्या कॅमेरामनची नजर आहे. tenniscricket.in साठी आमचे सर्व कॅमेरामन खूप चांगलं कामकाज करत आहेत. ओंकार मुचंडी, फैजाऊज, सपाज बंद्रे, सौबान मिरकर, मुसद्दिक पठाण, सपवान बारगीर हे सर्व आमचे कॅमेरामन खूप चांगलं कामकाज करतात. बरोबरच ऑपरेटर सागर लिंगायत. ते गोळा होतात ना, त्यांना सांग की परत गोळा झाला ना पेनल्टी लावणार म्हणा तुम्हाला. चला टीम त्रिमूर्ती निबे, मयूर कारंडे आणि टीम मयूर फार वेळ घेऊ नका. मयूर टीम मीटिंग सातत्याने नको प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुमच्या मॅच मध्ये टायमर लावूया. वेळेचं बंधन तुम्हाला पाळावं लागेल, त्यामुळे वेळेचं बंधन आहे प्रत्येक डावाला आणि ते पाळा ही विनंती आहे. फलकाबर आहे 27 धावा, 4 गडी बाद, 12 चेंडूमध्ये 8 धावांची आहे गरज. चौथ्या षटकामध्ये जे निर्णायक षटक आहे त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय विराज. गोलंदाजीसाठी विराजमान झाला असं म्हणायला हरकत नाहीये. धावा वाचवायचे आहेत, ये दिल मांगे मोर. समोरून फलंदाज म्हणत असेल मारू का एखादा फोर, मग वाढेल आमचा स्कोर. परंतु त्यासाठी प्रयत्न करायचे, प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. 12 चेंडू 8 धावा, परंतु हे षटक निर्णायक आहे. विराज ओव्हर दी विकेटने तयार. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, फटका हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप आणि ते धावबादच्या रूपाने विकेट मिळेल. मोठी विकेट, पहिली धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे धावबादच्या रूपाने विकेट मिळाली. झेल सुटला होता, निराशा पदरी पडेल असं वाटलं होतं, परंतु त्यानंतर धावबादची विकेट. फलंदाज बाद झाले. 28ला 5वा धक्का, 11 चेंडूमध्ये बनवायच्या 7 धावा, परंतु हे षटक निर्णायक ठरेल हे मी सातत्याने सांगितलंय. एक धाव मिळाली. ऍक्शन रिप्ले बघूया. हा चेंडू समोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉलीपॉप कॅच होता आणि आता असं म्हणावं लागेल ना मुन्ना ना, या चुका करून चालणार नाहीत. परंतु त्यानंतर थ्रो अगदी अचूक होता. फलंदाज धावबाद झाला. एक धाव खात्यामध्ये ऍड होईल. 5 बॉलमध्ये अजून 13 बनवाव्या लागतील, त्यानंतर तो उलटफेर होऊ शकेल. पण तू फार वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज 30 यार्ड वर्तुळाला क्रॉस होईल याची काळजी घ्या. नवीन फलंदाज मैदानात येत असताना चला थोडंसं फास्ट चला, वॉर्मअप होईल. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11 चेंडू 7 धावा. युवा कुंभारवाडी विरुद्ध त्रिमूर्ती निबे या दोन संघांच्या दरम्यान आजच्या तिसऱ्या रात्रीमधला दुसरा सामना. tenniscricket.in ला लॉग इन करा. यूट्यूबला जा, नवीन असाल तर बेल आयकॉनला हिट करा, सबस्क्राईब करा. रत्नागिरी tenniscricket.in ला लाईक करा. अनेक स्पर्धांचा आनंद घ्या. शॉट ऑफ लेंथ हवेत खेळलाय. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षक नाहीये. मयूर कारंडे पोहोचलाय, थ्रो केलाय, विकेट किपर एंडला थोडासा लेट झालाय, परंतु थेट 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मदतीने फलकावर आहे 30 धावा. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये. विराज महत्वाच्या षटकाची जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली. लान्सर चॅम्पियन्स ट्रॉफी 2026च्या या रात्रीमध्ये आज कोणता संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. पहिल्या रात्रीमध्ये अवधू स्पोर्ट्स कणकवली हा संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरला. लॉफ्टेड ऑन ट्राय, मिड विकेट मधून बॉल चाललाय रिपीट विकेटला. चित्ररक्षक मयूर तिथे तैनात. पुन्हा एकदा विकेट किपरच्या दिशेने थ्रो केलाय. वा वा वा, अप्रतिम, अद्भुत. इथे फलंदाजाला बाद केलंय. डेडिकेशन, समर्पण दाखवलं, स्वतःला झोकून दिलं आणि त्यानंतर यष्टी उडवून टाकली. धावबादच्या रूपाने विकेट. आर्मर होता, ऑन साईडला ड्रॉप करण्याचा प्रयत्न, थ्रो तेवढा चांगला केला. कलेक्शन यष्टीरक्षकाचं चांगलं होतं आणि त्यानंतर वाह, डोळ्यांचं पारणं फेडणारं हा क्षण. विकेटचं पतन. कालच्या रात्रीमध्ये हादी स्पोर्ट्स हा संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरला. काल दाजी नाईक, बबल नाईकने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकलं. दाजी नाईकचे षटकार आपण बघितले. कालची रात्र हादी स्पोर्ट्सने गाजवली. आजची रात्र कोणता संघ गाजवणार. 22 तारखेला शेवटची रात्र आहे आणि त्या रात्री प्रत्येकाच्या तोंडातून एकच वाक्य येईल, ते म्हणजे याचसाठी केला होता अट्टहास की शेवटची रात्र गोड व्हावी.
चला पुढच्या सामन्यासाठीची दोन्ही संघ नायक आपल्याला विनंती आहे, उपस्थित झाला असेल तर चला तयार व्हा. पण त्याआधी तुमच्या संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे द्या. मंचावर अनेक मान्यवर आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. दिवसभराचं कामकाज त्यातून आलेला थकवा दूर करण्यासाठी लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्ही येता आणि तिथे आल्यानंतर अक्षरशः मन मोहून जातं. एक आगळा वेगळा सोहळा, एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जणू काय आपण ग्रामीण भागात पाहतोय, असाच आनंद या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर मिळतो. एक धाव इथे प्राप्त झाले, 4 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्यात, पण अजूनही 9 बनवाव्या लागतील. ड्राईव्ह करायचा होता ओव्हर दिख्खवर, परंतु इथे घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. मी ते फक्त एकच धाव सिंगलच्या मदतीने फलकावर आहे. 33 5 चेंडू टाकले, धावा बनवल्यात आतापर्यंत 6 धावा आल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, अजून 8 पाहिजे. 14 झाल्या तर प्लस होईल, अन्यथा मायनस. कपात, नफा तोटा. पॉइंट ला फिल्डरने झेल सोडलाय, पण तू बॅकअप आहे, झेल सोडून चालणार नाही. एकदा भीती मिळाली, षटकाची होईल समाप्ती. 4थ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 7, त्यामुळे आता होईल कपात. आणि आता शेवटच्या षटकामध्ये किती मोठं समीकरण असणार. आतापर्यंत 3 झेल सुटले, झेल सोडून चालणार नाही. सोडलेला झेल, बदललेला खेळ. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न शर्तीचे केले, परंतु त्यामध्ये अपयश आलं. बॅकअप होता, त्यामुळे एकच धाव मिळाली आणि फलकावर आहेत 31 धावा, म्हणजे 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आहे गरज. 6 मध्ये 4. पहिला सामना चांगला रंगला, शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना रंगला होता. गावडे आंबेरे संघाने तिथे बाजी मारली. चला फार वेळ टीम मीटिंग नको.